जालन्याच्या भीमनगर भागात अज्ञात समाज कंटकांकडून बुद्ध विहाराजवळ दगडफेक, आपसी मतभेदांतून करण्यात आली दगडफेक। घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र काही नागरिक जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। वंचित बहुजन आघाडीने केला घटनेचा निषेध, ज्याने दगडफेक केलीय त्याला तत्काळ अटक करा। वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांची मागणी। जालना शहरातील रामनगर परिसरातील भीमनगर भागात काही समाजकंटकांकडून बुद्ध विहार परिसरात दगडफेक करण्यात आलीय। आपसी मतभेदातून ही दगडफेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। ही घटना दिनांक 17 बुधवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये, मात्र काही नागरिक जखमी झालेत। जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून वंचित बहुजन आघाडीने घटनेचा निषेध केलाय। वंचित बहुजन आघाडी भीमनगर भागातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून ज्याने दगडफेक केलीय त्याला तत्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे केली आहे। आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिले। सदर बाजार पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनीही भेट दिली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात पुढील तपास सदर बाजार पोलीस करीत आहे। की आता भीमनगर मध्ये काही कुठे दगडफेक अज्ञातांनी केली या काही आपसी मामला असेल, पण या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला पण आलात, महिला पण आल्यात आणि आपण काय मागणी करतायत? अतिशय निंदनीय घटना आहे। या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। खूप गंभीर घटना झालेली आहे। त्यांचा वैयक्तिक काय वाद असन आणि आरोपीला काही जात नसती, ज्याने कोणी त्या पुतळ्यापाशी दगडफेक केली आहे। पुतळ्याच्या परिसरामध्ये पुतळ्याला ते संरक्षण झाले असल्या कारणाने तिथं पुतळ्याला काही इजा झाली नाही आणि तिथल्या काही आमच्या समाज बांधवाला दगडफेकीमध्ये दगड लागलेले आहे। त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही आता SP साहेबाला सुद्धा भेटलो, त्यांना सांगितलं। DYSPची चर्चा झाली आमची। वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तातडीने माहीत झाल्या धावून आलो आहे आम्ही आणि समाज हे भीमनगरच्या समाज बांधवाचे पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे। असं प्रकरण घडू नये। काही दिवसापूर्वी त्या लोकांचे वाद आता 14 एप्रिल निमित्ताने आणि आता ही रामनवमीच्या निमित्ताने हे वाद आता पुन्हा पेटलेला आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला दगडफेक झाली असं आम्हाला माहीत झालं। ते जाऊन पाहिलं, प्रत्यक्षात ते झालीमुळे काही दगड बाबासाहेबाला लागली नाही। त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। अशा घटना परत होऊ नये। जो कोणी आरोपी त्यांना कडक कारवाई करा अशी आमची मागणी आहे वंचित बहुजन आघाडीची। काय नाव आपलं? विजय लहाने, पद काय? युवा जिल्हाध्यक्ष जालना।